नमस्कार, मी दिलीप गोविंद काळुके, माजी नगरसेवक. भारतीय जनता पार्टीने 2012 साली मला निवडणूक लढवण्याची संधी दिल्यानंतर पार्टीच्या पाठबळावर या प्रभागामध्ये तत्कालीन प्रभाग क्रमांक 50 मी विजय मिळवला आणि विविध विकास कामं करत असताना पर्यावरणाचं संतुलन राखण्याच्या दृष्टिकोनातनं माझे प्रभागातले सहकारी मित्र किरण जगदाळे तत्कालीन अध्यक्ष आणि प्रभागातील सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्यानं प्रभागामध्ये शिवछत्रपती महाराज रस्ता, त्याचप्रमाणे थोरले बाजीराव रस्ता, कुमकेकर रोड, सदाशिव पेठ, रेणुका स्वरूप शाळा या विविध ठिकाणी आपण वृक्षारोपण केलं. केवळ वृक्षारोपण केलं नाही तर ते वृक्ष चांगल्या पद्धतीनं नागरिकांच्या सहभागातून आपण ते जगवले, ते वाढवले. याच वृक्षांचा वाढदिवस 5 जून पर्यावरण दिनाच्या दिवशी आपण करत असतो आणि हा वाढदिवसाचा कार्यक्रम जो आहे तो 5 जूनला संध्याकाळी 4 वाजता थोरले बाजीराव रस्ता टेलिफोन भवन या समोर या ठिकाणी कार्यक्रम हा होणार आहे. या कार्यक्रमामध्ये आपण पर्यावरणाशी पूरक संलग्न 4 गोष्टी ज्या करणार आहोत त्या इको पूर्णम फाउंडेशन आणि पर्यावरण संरक्षण गतिविधी यांच्या माध्यमातून ई वेस्ट आणि प्लॅस्टिक वेस्ट संकलनाचा ड्राईव्ह त्याच दिवशी 4:30 ते 6:30 या वेळामध्ये टेलिफोन भवनच्या समोर आपण या ठिकाणी करणार आहोत. या ठिकाणी वृक्षाचा वाढदिवस साजरा करत असताना वृक्षांना सजवणं आणि पर्यावरणपूरक कृती करणाऱ्यांच्या काही जणांचा आपण या ठिकाणी सत्कार करत असताना 5 जून या दिवशी ज्यांचा वाढदिवस आहे अशाही काही व्यक्तींचा सत्कार आपण त्या दिवशी करत आहोत. हा उपक्रम ज्या अर्थी आम्ही समाजामध्ये सांगत असताना काही ठिकाणाहून आम्हाला अशी मागणी आली की आमच्या भागामध्ये वृक्षारोपण करायचं आहे, तर त्याही ठिकाणी आपण 5 जूनपासून पुढच्या कालावधीमध्ये एक 15 दिवस आपण वृक्षारोपणाचे कार्यक्रम त्या ठिकाणी करणार आहोत. याचबरोबरीनं ई वेस्ट संकलन 5 जून रोजी संध्याकाळी 4 ते 6 या वेळामध्ये करत असताना थोडं एक दिवस रविवारी पूर्ण दिवसाचा ड्राईव्ह घेऊन पूर्वकल्पना नागरिकांना देऊन ई वेस्ट संकलन करण्याचंही आमचं नियोजन आहे. तरी नागरिकांना या अनुषंगानं माझी विनंती आहे की आपण त्या दिवशी आपल्या घरातलं ई वेस्ट जे आहे की जे वापरत येत नाही, निरुपयोगी आहे, घरामध्ये पडून हे परंतु टाकायची गैरसोय आहे, ते आपण त्या दिवशी घेऊन यावं. त्या दिवशी आलेलं आपण संकलित करत असताना आपण एक दिवशी रविवारी नागरिकांना पूर्वकल्पना देऊन ई वेस्ट संकलनाचा ड्राईव्ह आपण पेठ परिसरामध्ये करणार आहोत आणि नागरिकांना विनंती करतो की पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातनं आपण अनेक कृती पुढच्या काळामध्ये केल्या पाहिजेत. कालच मी पूर्व भागामध्ये गेलो होतो, त्या ठिकाणी एका सोसायटीमध्ये बोर्ड पाहिला, अतिशय भावणारा असा बोर्ड होता, टुडे नो प्लास्टिक टुमॉरो नो कॅन्सर. म्हणजे इतके भयानक आव्हानाला पुढच्या काळामध्ये आपल्याला सामोरं जायचं आहे. त्यामुळे पुढच्या पिढीला जर चांगल्या पद्धतीनं श्वास घ्यायचा असेल तर आपण आत्तापासूनच त्या गोष्टीची सवय आपल्याला लावून घेतली पाहिजे. आणि पर्यावरण जर जगलं तर ऑक्सिजन चांगला मिळेल, ऑक्सिजन चांगला मिळेल तर आपलं आरोग्य हेल्दी राहील. अशी पर्यावरणपूरक कृती सर्व नागरिकांनी केली पाहिजे असं या ठिकाणी मी आवाहन करतो. नमस्कार, माझं नाव शिवराज लडकत. पूर्णम इकोविजन फाउंडेशन याचा कसबा आणि सिंहगड भाग याचा एरिया कोऑर्डिनेटर म्हणून मी काम करतो. आपली पूर्णम इकोविजन फाउंडेशन ही पर्यावरणाला अनुकूल असलेले अनेक उपक्रम व अवेअरनेस ड्राईव्ह आपल्यामार्फत घेतले जातात. त्याला अनुसरूनच येत्या 5 तारखेला म्हणजे पर्यावरणाच्या दिनानिमित्त आधार सोशल फाउंडेशन आणि पूर्णम इकोविजन फाउंडेशन या संयुक्त विद्यमाने आपण ई वेस्ट आणि प्लॅस्टिक वेस्ट कलेक्शन ड्राईव्ह हा आपल्यामार्फत राबवला जाणार आहे. हे 2 जे उपक्रम आहेत ते आपल्या अनेक प्रकल्पांपैकी एकच पूर्णम इकोविजन फाउंडेशनमध्ये राबवले जातात, ज्यामध्ये घरामध्ये दैनंदिन जे इलेक्ट्रॉनिक वेस्ट आहेत जसं की लॅपटॉप, मोबाईल, फ्रीज, जे आपल्या उपयोगाला न येणार की आउट ऑफ रिपेअर जे असलेल्या गोष्टी आहेत, त्याचसोबत प्लॅस्टिक वेस्ट दैनंदिन दूध पिशव्या, दैनंदिन प्लॅस्टिक बॅग, त्याचं आपण एक दृष्ट्या संकलन करून योग्य प्रमाणे जे रिसायकलिंग करण्यासाठी देतो आणि जे रिसायकलिंग करता येत नसतील त्यांना आपण योग्य रीतीने डिस्पोजिंग आपल्या सेंटरमार्फत केले जातात. तर माझं सर्वांना असंच सांगणे, येत्या 5 तारखेला बाजीराव रोड इथे जे ई वेस्ट कलेक्शन ड्राईव्ह आहे त्यामध्ये सर्वांनी आपलं कॉन्ट्रीब्युशन नोंदवावं आणि त्यामध्ये घरात उपयोगी नसलेल्या इलेक्ट्रॉनिक वेस्ट व प्लॅस्टिक वेस्ट याचं संकलन, याचं जमा हे आपल्याकडे करण्यात यावे.